हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भुजबळांच्या नेतृत्वातल्या बैठकीत कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मिळावा, तर महाराष्ट्रात यात्राही काढणार। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, तर दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास हिरावून घेतला जातोय। भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार असल्याचीही माहिती। मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलं, इतरांना धक्का नाही, शिंदेंचं स्पष्टीकरण। 2 समाजात द्वेष न पसरवण्याचंही नेत्यांना आवाहन। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात ईडी चौकशी। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज सुनावणी। विधान भवनात 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार, तर सुप्रीम कोर्टात जयंत पाटील विरुद्ध नार्वेकर प्रकरणाची सुनावणी। पक्षांतरबंदी कायदा संशोधन समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड। अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि सचिन परदेशीत। ओम बिर्ला यांची घोषणा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर। गोकुळ दूध संघासह विकास कामांचा आढावा। अजितदादांकडून गंगावेश तालमीची पाहणी। मनोज जरांगे आज रायगड दौऱ्यावर। उद्या रायगडावर शिवरायांचं दर्शन घेणार। आमच्या लढ्याला यश, मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगेंची भूमिका। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाही, जरांगेंचं मोठं विधान। मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेबाबत आज नारायण राणेंची पत्रकार परिषद। सरकारच्या निर्णयाची राणे असहमत। मराठा सर्वेक्षणासाठी मुंबईतील 28 लाखांहून अधिक घरांना पालिका कर्मचाऱ्यांची भेट। 2.5 लाखांहून अधिक घरांचा सर्वेक्षणाला नकार, तर 5 लाखांहून अधिक घरं बंद। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण। तत्कालीन डीन संजीव ठाकूरांवर कारवाईस परवानगी नाकारल्याची सूत्रांची माहिती। वैद्यकीय शिक्षण खात्यानं परवानगी नाकारली। अटल सागरे सेतूला वाहन चालकांचा चांगला प्रतिसाद। अटल सेतूवरून 10 दिवसात 3,09,034 वाहनांचा प्रवास, त्यातून 6,15,23,000चा महसूल। MMRDAची माहिती। पुण्यात थंडीचा जोर कायम। किमान तापमान सरासरी 14 अंशांवर, तर तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज। भिवंडीतील काही भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार। पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची महानगरपालिकेची माहिती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 150 ते 400 रुपयांचा दर। लागवडीचाही खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। नितीश कुमार 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी, तर भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। इंडिया आघाडीत आलबेल नसल्याची प्रतिक्रिया। स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला बिग बॉस सीझन 17चा विजेता, तर अभिषेक कुमार उपविजेता। मुनव्वरला 1 कार आणि 50 लाखांचं बक्षीस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।